नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि आता 12 वाजून गेलेले. आज मला खूप उशीर झाला कामांना, कारण की आमच्याकडे नळाला पाणी आलेलं होते आणि मी सोफ्याचे कवर वगैरे सर्व धुवून टाकले. देवपूजा झाली आणि आता स्वयंपाक करते. स्वयंपाक राहिला आहे माझा. देवपूजा झालेली आहे. घर असं प्रसन्न वाटतंय. बघा किती छान देवपूजा केलेली आहे मी. देवपूजा झाली. आता स्वयंपाक करते. स्वयंपाकची तयारी करते. आणि आज आमच्याकडे पाहुणे येत आहे, म्हणून मी स्वयंपाकला उशीर केला, कारण की पाहुणे उशिरा येणार आहे म्हणून. चला तर मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला पण दाखवते काय बनवते. तर मटकीची भाजी बनवते मी. आपलं कढई गरम झालेली आहे, तेल टाकते. कढई खूप गरम झाली. जिरं टाकून घेते. चांगलं तडतडलं की मोहरी टाकली. जिरं मोहरी टाकून घेतली मी. इथं अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली, ती टाकून देते. कढीपत्ता टाकते. कांदे भी टाकून देते. मिरची टाकते. मिरची पण टाकून दिली मी. छान लागते मटकीची भाजी, पुरी बरोबर खायची, खूप छान लागते. आणि आज उशीर पण झालाय मला खूप. आता 12:30 झाले. 12:30 वाजून गेले. उशीर झाला. फटाफट हो. मी मटकी धुवून टाकली. ती मोड आलेली मस्त, खूप छान मोड आलेली. मटकी टाकून देते. तेलातच टाकून देते. तेलात होऊ देते तिला मी आता मस्त. तेलात होऊ दे. मी आता तिच्यातला धनिया पावडर टाकते. हळद बी टाकून घेते. तिखट टाकते. आपल्याला जास्त पातळ नाही करायची. गरम
मसाला. गरम मसाला टाकून घ्यायचा. गरम पाणी करून घेते भाजीमध्ये टाकायला. आपली मटकीची भाजी हे बघा छान झाली. आता गरम पाणी टाकलं की कोथिंबीर टाकून द्यायची तिच्यात. तोपर्यंत इथे मी कांदा कापून घेतलाय, हिरवी मिरची कापून घेतली, कोथिंबीर भजी करायचे. त्याच्यात मी आता ओवा टाकते. ओवा टाकून असे करून घेते. ओवा टाकते. नमक टाकते त्याच्यात. भाजीमध्ये मी नमक टाकून आमच्या खानदेशकडे लग्नाला मी मटकीचीच भाजी राहते. लग्नात खानदेशमध्ये वरण भात, मटकीची भाजी आणि बुंदी खूप छान लागते. म्हटलं चला आज मटकीची भाजी बनवू. खूप छान लागते. मी बनवली तशी बनवून बघा, खूप छान लागते खाऊन. खायला खूप छान लागते. मी जशी बनवली तशी बनवून पाणी टाकते थोडं. पुरीचं भिजते मी पहिले. पुरीचं भिजून घेते. आपली भाजी झालेली मस्त. हे बघा खूप छान झाली. त्याच्यात कोथिंबीर टाकून देते. इथं मी खीर बनवते. आता खीरसाठी आहे ना मी दूध घेतलेलं आहे. आणि इथं मी तांदूळ, बदाम, काजू आणि खोबरं पिसून घेतलेले. दूध गरम होऊ देते. तांदूळची खीर खूप छान लागते. मला तांदूळचीच खीर आवडते म्हणून मी तांदूळचीच बनवते. तांदूळ भिजू घातले होते मी, त्याला बारीक पिसून घेतले. आपलं गरम झालं की हे टाकून द्यायचं.
पण त्याला ना हलवायचं, कारण की गुंता होऊन जाता ना, म्हणून हलवत राहायचं. हे टाकते मी, हळूहळू टाकायचं. आपलं दूध टाकून घेते. थोडं पाण्याने दूध टाकते, कारण की तेल चिपकलेलं आहे खाली ना, पण मी पाणी टाकून असं थोडंसं दूध टाकून देते. आज मी ड्रेस घातला, साडी घालायचा कंटाळा आला आणि आज कामं पण खूप होते आणि त्यातच पाहुण्यांचा फोन येऊन गेला, आम्ही येतोय म्हणून. म्हटलं चला आता ड्रेसच घालून घे, म्हणून पटकन ड्रेस घालून घेतला. तिला हलवायचं, खिरीला आहे ना खूप हलवायचं, कारण की ना ते चिपकून जाते खाली, म्हणून तिला हलवायची. आपण ती पेस्ट केलेली राहते ना, ती खाली लटकून जाते म्हणून, आणि असे गोळे होऊन जातात मग तिचे. साखर टाकते मी तिच्यात. आपल्याला पुरी सोबत खायची ना, थोडी गोडच करायची, कारण की पुरी सोबत गोड खीरच छान लागते, गोडच करायची. भाजीवरती पण झाकून द्यायची. खीर पण झाली. इथे मी भजीचं पीठ मोडून घेते आता मस्त. पुऱ्या तळून घेते मी मस्त. आपली खीर बी झाली. कणिक मळून घेतली होती मी पहिले. पाहुण्यांना उशीर होतोय ना, मग मी यांना ताट करून देते, मग पाहुणे आले का तेव्हा बाकीच्या पुऱ्या तळून घेऊ. आता 1-1:30 वाजत आला ना, भूक पण लागली.
भाजल्या होत आहे. मी त्याच्यात ओवा पण टाकते, छान लागतात ते खायला. ओवा टाकलेला आहे. पुऱ्या काढून घेतल्या, जेवढ्या लागतील तेवढ्याच काढल्या. मग मी बाकीच्या नंतर काढीन. थोडे भजे काढून घेते. आमच्या साहेबांना भूक लागली, त्यांना ताट करून देते. मग बाकीचे नंतर करून गॅस. सोडा टाकला होता, थोडा अजून टाकते. टाकला होता. थोड्याच त्यांच्या पुरता. याच्यात सोडा कमी झाला होता. छान केलं.
मेथीची भाजीला कितीतरी आलेली, खूप छान हे झालेली. इथं खीर झालेली आहे, मी तूप टाकलं होतं, छान अशी झालेली. आपल्या पुऱ्या बी झाल्या, भज्या झाल्या. ताट करते मी. यांना देते पहिले जेवायला, पाहुणे आले का तेव्हा. बघा किती छान ताट तयार झाला. यांना देते जेवायला मी. आजची भाजी कशी झाली करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.